बघा आता हे आहे बरं का आपलं दुकान, छान असं छोटंसं. आता बऱ्यापैकी भरपूर लावलेलं आहे, परंतु अजून भरपूर सारे आयटम राहिलेले आहेत. हाय करा त्या सगळ्यांना. व्हिडिओ मात्र पूर्ण बघा बरं का, खूप छान आहे, तुमच्या सगळ्यांसाठी काढला आहे. बाय बाय सगळ्यांना. हाय. बघा आता माझं छान असं सजलेलं आहे बरं का दुकान, मस्त बऱ्यापैकी सजलं आहे. लावलेलं आहे सामान. आणि आराध्याला बघा कसा बॉक्समध्ये ठेवला आहे, कारण की तिला काही ना काही नवीन युक्ती करावं लागते, नाही तर ती काही काम करून देणार आहे. आरू आरू सगळ्यांना हाय कर हाय कर हाय कर. हाय हाय. भरपूर सारे आराध्याला बंदुकी पण खेळायला दिलेल्या आहेत बरं का, बघा अशा. आणि एक लागत नाही तिला, भरपूर साऱ्या लागत आहेत. आता काही कॅल्सी तिच्या पप्पांनी दिली, तिला कॅल्सीच लागतं आहे. तर बघा आता छान असं मस्त लावलेलं आहे. हाय आराध्या हाय कर. आराध्या मम्मू हाय कर सगळ्यांना हाय. आणि बघा भरपूर साऱ्या व्हरायटी लावलेल्या आहेत बंदुकांच्या. त्यानंतर छान असं, थांबा 2 मिनटं सगळ्यांना दाखवते बरं का. बघा भरपूर सारे आयटम लावलेले आहेत, परंतु अजून भरपूर सारं सामान लावायचं बाकी आहे. आता रॅक पण थोडंसं लावायचं आहे, तर आराध्या पप्पा म्हणजे रॅक लावूयात, परंतु आता कमी जागा आहे यावेळी. स्टॉल जरा थोडासा बारीक घेतला आहे आम्ही, कारण इतके रेट वाढले आहे की विचारायलाच नको. सगळं सामानाचं मस्त. आणि आराध्या बघा तशी छान आहे. आराध्याला बॉक्स ठेवणार होते तिन्ही साईडने, परंतु खूप जागा अटत होती. म्हणलं नको तसं नको करायला, असं जरा थोडंसं वेगळं काही. आणि वेगवेगळ्या बंदुकी पण लावलेल्या आहेत बघा, खूप साऱ्या व्हरायटी आहेत. सगळ्या शॉपपेक्षा आमचं जरा थोडंसं वेगळं असतं, कारण की का कस्टमर जरा वेगळं बघितल्यानंतर जरा थोडंसं कसं म्हणा, प्रत्येकामध्ये थोडीशी आपली काहीतरी क्वालिटी वेगळी पाहिजे नसते, त्याशिवाय आपलं दुकान हे उठून पण दिसत नसतं. आमच्या पंडालापेक्षा आमच्या पंडालामध्ये सगळ्या लहान मुलांचे आयटम सगळ्यात जास्त ठेवले जातात. तर हे दरवर्षीच आहे. आमच्या लोकसुद्धा भरपूर सारे फीडबॅक देतात. मग जी गोष्ट लोक नुसते फक्त 2-4 आयटम ठेवतात, परंतु आमच्या इथे भरपूर सारे आयटम असतात. त्यामुळंच सगळेजण येतात खरेदीला. छान असं बघा, मस्त असं भरपूर सामान लावलेलं आहे बरं का. आता मला तुम्हाला दाखवता येत नाही, मला खोलायचंच नाही. तिथे बॉक्स ठेवले आहे सगळे. आणि आराध्या बघा, आता आराध्या बॉक्समध्ये ठेवली आहे म्हणून मी जरा निवांत झाली बरं का, नाही तर मला थोडंसं अजिबात हालता येत नव्हतं. आणि तुम्हाला जशी सगळ्यांना माझी आठवण येते, तशी मला सगळ्यांची आठवण येते बरं का. मामा लोक, मावशी लोक, सगळ्यांची आठवण येत आहे बरं का. तर चलत मग आता पटदिशीन कोणाला आठवण येत होती आमची, त्यांनी पटदिशीन कमेंट्स करा बरं. आराध्या सगळ्यांना हाय कर. आराध्या आरू ये आरू थांब. आरू सगळ्यांना हाय कर. ती बाहेरच्या लोकांना तिला सवय लागली नाही यूट्यूबमध्ये सगळ्यांना हाय करण्याची, तर ती सगळ्यांना अशी हाय करत आहे बरं का. आराध्या मस्त अशी. आराध्या काय करते, अभ्यास करते का तू? अभ्यास करते तू? बघू बघा कॅल्सी, बघा मालकीनबाई बघा कशी कॅल्सीवरती काम करत आहे बरं का. आणि ह्या बंदुकीने, छोट्याशा बंदुकीने अशी करत होते, डुशुम करत होते, डुशुम. हां दाखव कसे करत होती आराध्या बघा. हां कशी करत होती सांग ना, डुशुम कशी करत होती आराध्या तू? कशी करत होती सांग ना मम्मी. एकदा सांगणारच नाही बरं का, जेव्हा सांग म्हणून त्यावेळेस सांगत नाही, आणि नको त्यावेळेस भरपूर सांगत असते, परंतु चला काही प्रॉब्लेम नाही. असंच छोटंसा तुमच्यासाठी सारखा व्हिडिओ काढत राहतात. चला सांगा बाय बाय, भेटूयात नेक्स्ट व्हिडिओ. कमेंट करायला सगळ्यांनी विसरू नका बरं का, मी तुमच्या कमेंटची आतुरतेने सगळ्यांची वाट बघत असते. आराध्या बाय बाय का सगळ्यांना, बाय 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 म्हणा, बाय म्हण ना आराध्या. नाही म्हणत बरं का बाय, जाऊन द्या, तिचा मूड नसतो. मूड आला की पटकशी एक छोटासा व्हिडिओ काढत जाईल तुमच्या सगळ्यांसाठी. हां बघा, तिच्याकडे कॅमेरा घेतला की शांत बसते, आणि माझ्याकडे कॅमेरा घेतला की छान अशी मस्त करत राहते. तर मग बाय बाय. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करा नक्की. आणि कोणता भाग तुम्हाला सगळ्यात जास्त आवडला तो नक्की कमेंट्स करून सांगा. बाय बाय. आणि सगळ्यांना स्माईल देते बरं का, कारण की लाईव्ह भरपूर जणांचं मिस होतं, कारण की झोपल्यानंतर लाईव्ह आले होते रात्री, परंतु काय करणार म्हणतात ना, यावं वाटलं म्हणून आले. चला तर मग बाय बाय.